बायकोच्या एका खोट्यामुळे घर उद्ध्वस्त. रमेश आणि सीमा यांचा संसार खूप सुखाचा होता. दोघांमध्ये प्रेम, विश्वास आणि एकमेकांबद्दल आदर होता. त्यांच्या दोन गोंडस मुलांमुळे घर कायम आनंदाने भरलेले असे. पण एका दिवशी सीमाकडून एक चूक झाली आणि ती चूक लपवण्यासाठी तिने एक छोटं खोटं बोललं. तिला वाटलं की हे खोटं बोलल्याने काही फरक पडणार नाही. पण प्रत्येक खोट्याची सावली मोठी असते हे तिला माहित नव्हतं. रमेशने सहज विचारलेल्या प्रश्नाला तिने दिलेलं खोटं उत्तर पुढे त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा वाट ठरणार होतं. दिवस गेले तसं सीमाला त्या खोट्याला टिकवण्यासाठी आणखी खोटी कारणं द्यावी लागली. रमेशला तिच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तो आधीसारखा हसत नव्हता. त्याच्या मनात शंकेची पाल चुकू लागली. एक दिवस त्याने सीमाचा फोन पाहिला आणि त्याला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्याने विचारलं तेव्हा सीमाने सत्य सांगण्याऐवजी पुन्हा खोटं बोललं. आता मात्र रमेशचा विश्वास हादरला. त्याला वाटू लागलं की सीमा त्याच्यापासून खूप काही लपवत आहे. घरात रोज भांडण होऊ लागली. मुलं कोपऱ्यात बसून आई वडिलांचे वाद ऐकत रडू लागली. सीमाला सत्य सांगायचं होतं पण आता उशीर झाला होता, कारण खोट्याचं जाळं इतकं मोठं झालं होतं की त्यातून बाहेर पडणं कठीण झालं होतं. एका रात्री रमेश रागाच्या भरात घर सोडून गेला. त्यानंतर काही दिवस तो परतलाच नाही. सीमा घाबरली. नातेवाईकांना फोन केले. शोधाशोध सुरू झाली. अखेर रमेश सापडला, पण त्याच्या मनातील विश्वास कायमचा हरवला होता. त्याने स्पष्ट सांगितलं की खोटं छोटं असो किंवा मोठं, ते नात्याचा पाया कमकुवत करतं. सीमाने खूप माफी मागितली. मुलांसाठी संसार वाचवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी रमेशच्या डोळ्यासमोर तिचं खोटं उभं राहत होतं. घरात प्रेमाऐवजी शांतता आणि शांततेऐवजी दुरावा वाढत गेला. मुलांच्या अभ्यासावर परिणाम झाला. सासू सासरे चिंतेत पडले. नातेवाईक कुजबूज लागले आणि एकेकाळी आनंदाने भरलेलं घर आता तुटलेल्या विश्वासाचं स्मारक बनलं. शेवटी सीमाने सगळं सत्य सर्वांसमोर कबूल केलं. ती रडत होती, पश्चाताप करत होती. पण काही चुका अशा असतात की त्याची किंमत खूप मोठी असते. रमेशने तिचं बोलणं ऐकलं. डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला अजूनही तिच्यावर प्रेम होतं. पण विश्वास तुटल्यावर प्रेम एकटं नातं वाचवू शकत नाही. अनेक महिन्याच्या संघर्षानंतर त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. पण त्या एका खोट्याने त्यांचं घर, त्यांची मुलं, त्यांचं सुख आणि त्यांचा आत्मविश्वास सगळंच हादरून टाकलं होतं. म्हणूनच म्हणतात की सत्य काही वेळा कठीण असलं तरी ते नातं वाचवतं, पण खोटं काही काळासाठी संकट टाळलं तरी शेवटी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातं. रमेश आणि सीमाने नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, पण जखमा अजून ताज्याच होत्या. रोज सकाळी दोघे एकमेकांशी बोलायचे, हसायचे, मुलांसमोर सगळं ठीक असल्याचं दाखवायचे. पण मनाच्या कोपऱ्यात तुटलेल्या विश्वासाची वेदना अजूनही जिवंत होती. सीमा प्रत्येक क्षणी रमेशचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवत होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती. पण रमेशच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता की जर ती त्या दिवशी सत्य बोलली असती तर आज आपलं आयुष्य किती वेगळं असतं. एके दिवशी मुलाच्या शाळेत पालक सभेचं आयोजन करण्यात आलं. तिथे शिक्षकांनी सांगितलं की मुलं आधीसारखी आनंदी राहिलेली नाहीत. त्यांच्यावर घरातील वातावरणाचा परिणाम झाला आहे. हे ऐकून रमेश आणि सीमा दोघेही हादरले. त्यांना जाणवलं की त्यांच्या भांडणाची शिक्षा निष्पाप मुलं भोगत आहेत. त्या रात्री दोघे बराच वेळ शांत बसून राहिले. मग रमेश म्हणाला, आपण जे गमावलं ते परत मिळवणं कठीण आहे, पण मुलांसाठी तरी प्रयत्न करायला हवा. हे ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने त्याचा हात धरला आणि पहिल्यांदाच मनापासून म्हणाली, मी चूक केली, पण आता उरलेलं आयुष्य ती चूक सुधारण्यात घालवेन. दिवस पुढे सरकत गेले. घरात पुन्हा हसू दिसू लागलं. मुलंही थोडी सावरू लागली. पण नियतीची परीक्षा अजून संपलेली नव्हती. एक दिवस रमेशच्या ऑफिसमध्ये काही लोकांनी त्याच्याबद्दल आणि सीमाबद्दल अफवा पसरवल्या. जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढल्या.
त्या अफवा रमेशच्या कानावर पडल्या आणि त्यांच्या मनातील जुन्या जखमा पुन्हा उघडल्या. तो घरी आला तेव्हा खूप अस्वस्थ होता. सीमाला काहीच समजत नव्हतं. तिने विचारलं तर तो शांत राहिला. पण काही दिवसांनी त्याचा राग पुन्हा बाहेर पडला. घरात पुन्हा वाद सुरू झाले. सीमा कोसळली, कारण तिला वाटलं होतं की सर्व काही मागे राहिलं आहे. पण विश्वास एकदा तुटला की त्याचे तुकडे आयुष्यभर टोचत राहतात. अखेर एक दिवस मुलगा आई वडिलांसमोर रडत म्हणाला, तुम्ही पुन्हा भांडणार असाल तर मला हे घर नको. त्या शब्दांनी दोघांच्याही हृदयाला धक्का बसला. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि जाणवलं की आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. भूतकाळाला धरून राहायचं की भविष्य वाचवायचं. आणि त्याच रात्री रमेशने सीमाला एक अशी गोष्ट सांगितली ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या एका खोट्यामुळे फक्त सीमाचं नाही तर रमेशचंही एक मोठं सत्य अनेक वर्षापासून लपवत होता. रमेशने त्या रात्री सीमासमोर एक असं सत्य ठेवलं ज्याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. तो शांत आवाजात म्हणाला, सीमा, तुझ्या खोट्याने माझा विश्वास तुटला हे खरं आहे, पण मीही पूर्णपणे निर्दोष नाही. हे ऐकताच सीमा थबकली. तिच्या डोळ्यात प्रश्न होते. रमेशने कपाटातून एक जुनी फाईल काढली आणि तिच्या समोर ठेवली. त्या फाईलमध्ये काही कागदपत्र होती, ज्यातून समजलं की अनेक वर्षापूर्वी रमेशने आपल्या वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी घराचा एक भाग गहाण ठेवला होता. पण ही गोष्ट त्याने कधीच कोणाला सांगितली नव्हती, अगदी सीमालाही नाही. कारण त्याला वाटत होतं की ती काळजीत पडेल. सीमा हादरली, कारण ज्या माणसावर ती खोटं बोलल्याचा आरोप सहन करत होती तोही एक मोठं सत्य लपवून बसला होता. काही क्षण दोघेही शांत राहिले. मग सीमाने हळूच विचारलं, मग आपण दोघांनीही चुका केल्या ना? रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, फरक एवढाच आहे की तुझं खोटं उघड झालं आणि माझं सत्य लपून राहिलं. त्या रात्री दोघांनी अनेक वर्षानंतर मनमोकळं बोलणं केलं. एकमेकांच्या वेदना ऐकल्या, गैरसमज दूर केले. पण दुसऱ्याच दिवशी संकट पुन्हा त्यांच्या दारात उभं राहिलं. कारण गहाण ठेवलेल्या घराबाबत बँकेची नोटीस आली होती. कर्जाची रक्कम वेळेत भरली नाही तर घर जाऊ शकत होतं. हे पाहून संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळलं. मुलांना काहीच समजत नव्हतं. सासू सासरे घाबरले होते. सीमा मात्र यावेळी मागे हटली नाही. ती रमेशच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. तिने स्वतःचे दागिने विकण्याचा निर्णय घेतला. काही नातेवाईकांनी मदत केली, काहींनी टोमणे मारले, पण दोघेही हार मानायला तयार नव्हते. दिवस रात्र मेहनत करून त्यांनी पैशाची जमवाजमव सुरू केली. मुलांनीही आपले छोटे छोटे हट्ट सोडले, कारण त्यांना आता घर वाचवायचं होतं. अनेक अडचणीनंतर अखेर कर्जाची मोठी रक्कम भरली गेली आणि घर वाचलं. पण या संघर्षात त्यांना एक गोष्ट समजली की घर भिंतीने नाही तर विश्वासाने टिकतं, आणि विश्वास सुटला की सगळंच तुटतं. काही महिन्यांनी त्यांच्या संसारात पुन्हा आनंद परतू लागला. पण एक दिवस सीमाला अशी व्यक्ती भेटली जिने तिच्या त्या जुन्या खोट्या मागचं खरं कारण सर्वांसमोर सांगितलं. आणि ते ऐकून रमेशच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ज्या खोट्यामुळे त्याने सीमाला दोष दिला होता त्यामागे प्रत्यक्षात तिचा त्याग आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न दडलेला होता. तर कशी